नवऱ्याच्या नोकरीसाठी मला शहरात येऊन राहावं लागलं. शहरात येऊन 1 वर्ष पूर्ण झाला होता. मी दिसायला खूपच सुंदर होते आणि मला नटून थटून राहायचा पण खूप नाद होता. त्यामुळे आमच्या गल्लीतील सर्वच पोरांच्या नजरा माझ्यावरती फिरायच्या. माझा नवरा मला खूप वेळा समजून सांगायचा की अशा पोरांच्या कधी नादी लागायचं नाही, कारण माझा नवरा दिसला थोडा माझ्यापेक्षा डावा होता. आपली बायको कोणाच्या तरी दुसऱ्याच्या नादी लागेल ह्या त्याच्या मनामध्ये खूपच डाऊट होता. मला नवऱ्याचा पण कधी कधी खूपच राग पण यायचा. तो नेहमी माझ्यावर शक घ्यायचा आणि ते साहजिकच पण होतं, कारण घरामध्ये मी आणि नवरा दोघेच राहत होतो. माझं घर हे एकदम वर म्हणजे 3ऱ्या मजल्यावर होतं आणि आम्ही राहायला अपार्टमेंटमध्ये राहत होतो. अपार्टमेंटमध्ये खूप खोल्या होत्या आणि आमची खोली ही सर्वात वर होती. त्यामुळे माझ्या आजूबाजूला राहण्यासाठी एक दोनच फॅमिली होत्या. मी सहसा तरी वरून शक्यतो खाली येत नव्हते, पण बाल्कनीत आल्यावर ती मला पूर्ण गल्लीमध्ये चाललेला तो शो दिसायचा आणि तेव्हाच पोरांची लाईन लागायची मारायला आणि मलाही ते छान वाटायचं. पण माझ्या मनामध्ये आजपर्यंत असं कधीही आलं नाही. तेवढ्यापुरतं पाहायचं आणि डोळ्यांचे सुख घ्यायचे, एवढाच. यापुढे मी कधीही विचार केला नव्हता. माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी म्हणून कधी कधी बाहेर गावी पण जायचा आणि मी घरी एकटीच राहायचे. माझं घर वरती असल्यामुळे माझी जास्तीची ओळख आणि कोणासोबत जास्तीचे बोलणे मी ठेवत नव्हते. नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेला की घरात मला एकटीला झोपच यायची नाही. त्यामुळे मी फोनवरती बोलून माझी करमणूक करायची. माझी गावाकडची एक मैत्रीण होती, रुपाली. ती खूपच अलग टाईपची मुलगी होती. तिने लग्नाच्या अगोदर तरी खूप जणांना तिने आपल्या स्वरूपाचे दर्शन दिले होते आणि ते माझ्या मागे सुद्धा खूप वेळा लागत होती की तू तर वेडीच आहे, माझ्यापेक्षा सुंदर असून सुद्धा तुझा काहीच फायदा नाही. मी ज्याच्याकडे सुद्धा बोट करेल तो 5 मिनिटांमध्ये माझ्यावर हजर होतो आणि तुला 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत. एवढी कशी तू जुने विचाराची आहे? आजकालची दुनिया कुठे गेली पहा. शहरामधल्या मुली तरी दिवसभरात किती मुलांसोबत फिरतात. आपण तरी खेडेगावातले आहोत आणि 1-2 सोबत गेलो तर काय बापाचे बिघडणार आहे का? उद्या करायचं ते आजच करायचं आणि लग्न झाल्यावर तुला नवरा काही कुठे मोकळे फिरू देणार पण नाही. एकदा का लग्न झालं की नवऱ्याच्या मनावरचं फिरावं लागेल. तुझ्या मन भावना त्या नवऱ्याला नंतर काही पण सांगता येणार नाही. जे जगायचं ते लग्न होण्याच्या अगोदरच आहे. तू तर खरंच बाई वेडी आहे, असं तिने मला कित्येक वेळा म्हणले आणि पण मी कधीही त्या गोष्टीचा विचार केला नव्हता. मी तिला सतत म्हणायचं, मला नाही जमणार असं. तू कसं एवढ्या पोरांना हँडल करते, मला नवलच वाटायचं. तिला जर कोणत्या मुलांना भेटायचं असेल तर ती नेहमी मलाच घेऊन जायची, कारण रुपालीची आणि माझी मैत्री खूप घट्ट होती. रुपालीच्या समोर मला कित्येक मुलांनी प्रपोजसुद्धा केलेलं आहे, पण मी कुणालाही लग्नाच्या अगोदर होकार दिला नव्हता, कारण लग्नाच्या अगोदर माझी प्रॉपर्टी कोणाच्याही हाताला मला द्यायची नव्हती. माझ्या प्रॉपर्टीचा अधिकार फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याला आहे आणि मी माझ्या नवऱ्याला देणार, हे माझी अगोदरपासून मानसिकता होती. नंतर काही दिवसांमध्ये रुपालीचंही लग्न झालं आणि रुपालीच्या जशा मनामध्ये मुलगा होता तसाच तिने मुलगा निवडलासुद्धा होता, कारण मी माझ्या आईवडिलांच्या मनावर लग्न केले होते. आईवडील ज्या मुलाशी लग्न करत म्हणतील त्याच मुलासोबत मी लग्न केलं. कधीही त्यांच्यापुढे शब्द केला नाही. पण रुपालीने स्वतःच्या मनावर मुलगा निवडला आणि ती आज खूपच सुखी पण आहे. पण जेव्हा पण रुपालीचा फोन येतो त्यावेळेस ती माझ्यासोबत खूप थट्टा मस्करी करायची. तू तर लग्नाच्या अगोदर कसलाही एन्जॉय केला नाही, तुझी प्रॉपर्टी कोणाला दाखवलीसुद्धा नाही आणि आज बघ तुला कसा नवरा ढेपरा मिळाला आहे. पण तिच्या बोलण्याचा मला कसलाही राग येत नव्हता, कारण ती काही खोटं बोलतही नव्हती. म्हणावं तसं माझा नवराही सुंदर नव्हताच, पण त्याचं जे पण सौंदर्य आहे त्यात मी समाधानी होतच. पण मनामध्ये कुठेतरी एखादी खंत राहूनच जाते. असंच एखाद्या दिवशी घडलं. रुपाली माझ्या घरी आली होती. तिने नवऱ्याला खोटे सांगितले होते की ती माझ्याकडे 2 दिवस राहणार आहे, पण ती माझ्याकडे आली खरी. तिला फक्त नवऱ्याला दाखवायचं होतं की ती माझ्या येथे आहे. तिने नवऱ्याला व्हिडिओ कॉल करून दाखवलं की मी स्वातीजवळच आहे, कारण ती आता एका मुलासोबत 2 दिवसासाठी फिरायला जाणार होती. माझा नवरा निघून गेला.
आणि नंतर रुपालीसुद्धा तिच्या मित्रासोबत 2 दिवसासाठी म्हणून बाहेर गावी निघून गेली. आता मी त्या दिवशी रात्रीचे 10 वाजत आले होते. टीव्हीवरती मस्त पिक्चर चालू लागला होता. तो मी पाहत बसले होते. दरवाजा पुढेच गेला होता आणि बघता बघता मला कधी डोळा लागला मला काही समजलं नाही. मला रात्रीचे 1च्या दरम्यान जाग आली. मला काहीतरी पडलेला आवाज ऐकायला आला. मी काय पडलं